तर मित्रांनो आता पावसाची अशी चळक झाली की निवराने पाणी काढलं मी आता भिजून गेलो बाबा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजच्याला बघा पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस येतोय त्याकरता या झाडाखाली बसलोय. तर आज मित्रांनो आपलं दादा आणि भाऊ जरा देवाचा कार्यक्रम होता, त्या देवाच्या कार्यक्रमाला दोघं बी गेले ते. त्यामुळं आज संपूर्ण मेंढराची जबाबदारी आमच्या काकीव आणि माझ्या आमच्या दोघांच्या मेंढराची जबाबदारी आहे. संपूर्ण जेवढे आपली मेंढर आहेत त्या. तर आज आम्ही दोघंच मेंढरा काय आणि मेंढरं कशी वळणार आहे काय संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो आता आपला वाडा पोचलाय आपल्या गावाला आणि आपली मेंढरं आता बघा डोंगरातच चरणार. आपल्या इकडं खूप मोठा डोंगर आहे, तुम्हाला नंतर डोंगर दाखवतो. पण आता जरा व्हायचं पाऊस येत आहे त्यामुळं बसलोय झाडाच्या इकडं. व्हायचं आडोशाला छत्री नाही आणली, आत्ताच काकींना लावले छत्री आणाय घरी. तर वातावरण बघा अख्खं पावसाचं वातावरण झाले आणि भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो. हो का या ठिकाणी खडकं बघा ओली व्हायला लागले ते. मेंढरं आपले थांबले तर आता डोंगरात. काकी तर वर छत्री घेऊन येतील आणि मग मी आणि काकी दोघंजण मेंढरा काय इकडून मेंढरं बी पावसाचे मित्रांनो चरत नाही, वाईट दऱ्यात दुऱ्यात न्यावं लागतील. तिकडचं सुद्धा वातावरण दाखवणार आहे मी तुम्हाला. मित्रांनो बघा टिपकं व्हायचं वाढलं, टिपकं जोरात यायला लागलं त्यामुळं आपली मेंढरं बघा गोळा झाली एका जागेवर. पावसाची अजिबात चरत नाही मित्रांनो, असेच गोळा होत्यात पाऊस लागायला लागल्यावर. टिपकं वाढलं चांगला पाऊस. आता माझा तर शर्ट भिजूनच गेलाय पण आपली मेंढरं सुद्धा भिजायला लागले बघा, गोळा झाली झाकची जागेवर. पाऊस आला की मेंढरं गोळा होते ते. तर मित्रांनो आता पावसाची अशी चळक झाली की निवराने पाणी काढलं मी आता भिजून गेलो बघा. गार लागायला लागली. आता छत्री नाही आणली त्यामुळं हे दिवस भोगायला लागलं. सकाळी छत्री आणायची होती डोक्यात बी होतं पण म्हणलं एवढा काय पाऊस होते, कारण का 2-4 दिवस पाऊस पडला नाही, वाटलं आता बी नाही यायचा. पण पाऊस कधी दागा आणि धोका दिल काय सांगता येत नाही बाबा. आता बघा पार भिजून गेलो, अख्खा वाल्ला झालो. बरं झालं मोबाईल तरी नीटनेटका खिशात होता. झाडाखाली थांबलो तर त्या झाडाचं सुद्धा पाणी अख्खा अंगावर पडते बघा. या अख्खं तोंड बिंड भिजून गेलं. आपली मेंढरं सुद्धा आता मेंढरं तर लई पळतील. पाऊस झाल्यावर ती खालचा चारा खात नाही, नुसती पळत सुट्ट्यात मेंढरं. मेंढरं तर बघा कसं खांडव खांडव करून उभे राहिले ते. अशी पाऊस आला ते अख्खे असे खांडव खांडव करून उभी बघा कशी राहिली इथे. डोंगराचा परिसर आपला डोंगर बघा किती खतरनाक आहे. अख्खा जेवढा मोठं दिसतं एवढा अख्खा डोंगर आहे. इथं डोंगराच्या मध्यभागी नेमकी आपली मेंढरं घेऊन मी थांबलोय. आता काय सांगायचे, पावसाने तर गेलो भिजून पण अजून आपल्याला जायचंय दर्याक बिर्याक ते वातावरण बघायचे. तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा. पब्लिक बघा आपला डोंगर कस काय खतरनाक, किती मोठा डोंगर आहे बघा. आणि आपण इथं आहे डोंगराच्या मधोमध. आपली मेंढरं बघा कशी पळते ते निसती डोंगरात, निसती इकडं तिकडं पळतात. आपण निवांत असतोय. तर मध्ये टेकाड बघा कसलं उंची. आपण जाऊ चला त्या टेकाडावर जाऊन बघू वातावरण. तर मित्रांनो डोंगरात असं आल्यानंतर बघा अशा ऊस टेकडावरती उभं राहायचं आणि आपल्या डोंगरात आल्यावर एकच भीती, लांडगा. आपल्या डोंगरात भरपूर लांडगा मित्रांनो. लांडगा म्हणजे आपला पाहुणा कुठं दिसतोय का बघायचं, कारण का तर पाहुणा डायरेक्ट कोपरं करडू मोठं लावार बिवार डायरेक्ट मारून खातो. त्यामुळं असं मोठ्या टेकडावर लक्ष द्यावं लागतं बाबा. पाहुणा हाय कुठं बसलाय का काय असं नीटनेटकं मित्रांनो. तिकडं मावळात असल्यावर जेवढं निवांत असतं तेवढं इकडं निवांत थांबून चालत नाही. आपल्याला वाटतं मोकळा डोंगर आहे चला जाऊ द्या असं निवांत, पण लांडग्याची भीती आहे इकडं, भरपूर लांडग्याची भीती आहे. त्यामुळं नुसतं डोळ्यात तेल टाकून बघावं लागतं बाबा कुठं पाहुणा आहे का आपला. मित्रांनो आपल्या इकडं तसं तर बरंच दर आहेत, पण आपल्याला आज सगळ्यात पहिल्यांदा लागलेला दरा म्हणजे हो का यो चांदाई सताईचा दरा. आता तुम्ही म्हणताल चांदाई सताई काय म्हणतोय, तर मित्रांनो तुम्हाला बघा या ठिकाणी शेड दिसते का, हो का इथं देवी आहे. देवी
हे तर मित्रांनो अख्ख्या डोंगरात पाण्याचा टिपका नसतो, पण त्या देवीच्या तिथं एक झरा आहे, त्या झऱ्याला ना 12ही महिने पाणी असतं आणि देवीच्या मोर मेंढरालाही पाणी असतं. अख्खी कुठलं पाणी आटतं, सगळे धनगर त्या देवीच्या तिथं पाणी प्यायला येतात. एकदा तर अशी कंडिशन झालती की तिथं खड्डा होता. आजच्या दिवसाला अख्खी मेहर त्या खड्ड्यातलं अख्खं पाणी पिऊन जायची, दुसऱ्या दिवशी हाय असा खड्डा फुल भरायचा. म्हणजे ह्या आपल्या डोंगरातल्या ह्या देवीचं एवढं मोठं सतफण आहे मित्रांनो. इथं आपली चांदाई सताई देवी आहे आणि त्या देवीचा हो का इकडून अख्खा खूप मोठा दारा, त्या तिथवर चांदाई सताईचा दारा आहे आणि तिथून वरून आलेला आपला कळवायचा दारा. तर आपली मेंढरं बघा कशी थांबते ते काड्या कापाऱ्याने इकडून डोंगरात. मित्रांनो मेंढरांचा चारा म्हणजे हो का असं वरचं गावात, आणि आपल्या शेरडांचा चारा म्हणजे हो का या तंटण्या तुंटण्या बघा दऱ्यातनं कशा फुटल्यात. या तंटण्या तुंटण्या म्हणजे शेरडांचा चारा. तर आपली शेरड इकडं डोंगरा मेंढरं आली की पहिला दारा बघतात आणि हो का अशी दऱ्यात तंटण्या खायला जातात. हे तर बघा कसे खात्यात 2-4 अशी तंटण्या खायला शेरडं जातात आणि मेंढरं बघा आपली अशी वरच्या साईडने थांबतात. शेरडं खाली दऱ्यात, मेंढरं वर, मस्तपैकी शेरडं मेंढरं फुकतात मित्रांनो. म्हणजे आपल्या डोंगराचा आपल्या खूप मोठी म्हणजे ही आपलं म्हणजे श्रद्धा, कारण का तर आपला डोंगरात आपल्या मेंढरं शेरडं कधी उपाशी मरत नाही मित्रांनो. बघा कसं काय वातावरण आहे डोंगरात, खडं तर भरपूर बाबा, कुठल्या खड्यावरनं पाय घसरल आणि कधी आपण आपटल असं सांगता येत नाही. इकडून कसं आहे बघा हे वातावरण. बघा इकडून रेल्वे चालली, तिकडं रेल्वे का आली, रेल्वे हो का रेल्वे बिल्वे मस्त वातावरण, पॉंग 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 आवाज येतो नुसता रेल्वेचा. मित्रांनो आपल्या एवढ्या डोंगरात जवळजवळ 5-6 हजार बकरी चरत्यात आहे बघा. जिकडं बघेल तिकडं खांडच खांड येतो का, या ठिकाणी मेंढरं येतो का, ते 2 मेंढरं चालत्यात आहे. पुन्हा आपली हो का हिथं आमची मेंढरं चरत्यात आहे. पुन्हा पलीकडं बघा त्या दऱ्याच्या साईडला हो का हिथं मेंढरं आहेत, तिकडं पलीकडे मेंढरं आहेत. म्हणजे डोंगरात जवळजवळ आपला एवढा डोंगर 6-7 हजार मेंढरं जगावतोय मित्रांनो. तर पब्लिक आपली मेंढरं शेरडं बघा आता सगळी दऱ्याला गेले ते, शेरडं गेले ते पलीकडच्या साईडनी, मेंढरं आहेत अलीकडच्या साईडनी. तर आता सगळी मेंढरं बघा इकडून गेले ते दर्याला बिर्याला. दरा बघा केवढा आहे, एवढा अख्खा असं याला आम्ही दर म्हणतो मित्रांनो. तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा आपल्याला. आणि छोटं ह्याच्यात बघा बांधारं बांधले ते का असं पाणी. मित्रांनो उन्हाळ्यात पाण्याची खूप अडचण येते, तर आपल्या इकडल्या जत्रावांना आणि खाली आपल्या लोकांची शेतं आहेत त्यांच्या शेतीला बी पाणी चांगलं पुरावं म्हणून असं जागजागी बांधारा बांधल्यात. इथं एक बांधलाय तो का, त्या तिथं पलीकडे बी एक बांधारा बांधलाय. तर जाणार आहे आपण खाली दऱ्यात, तिथं बी बघूया बांधारं बिंधारं पाणी कुठून कसं काय येतंय ती. पब्लिक आलेलो आहे दऱ्यामध्ये बघा तुम्ही, झाडं झुडपं किती मोठं गचपाने, ह्याच्यातच असतो लांडगा, इकडंच असतो. खूप जबाबदारीने राहावं लागतं या दऱ्यातून. म्हणजे हिकुळलं तिकुळलं काय दिसत नाही मित्रांनो दऱ्यामध्ये, तंटणे असल्यामुळं बघा तंटण्या बघा अशा नुसतं तंटण्याचं अख्खी झुडपची आहेत खतर. एवढं अख्खं हिकुळलं तिकुळलं दिसत नाही तंटणे दऱ्यामध्ये. इकडून पाणी बिणी बघा वर बा असं मोठं बांधारं टाकल्यात ना, पाणी बिणी हो का इथनं पाणी येतं खाली त्या बांधाऱ्याचं. आणि इकडं आपली मेंढरं काय मेंढरं तिकडे गेले ते मित्रांनो, काय मेंढरं इकडून आले ते. आता सगळा उलटा पालटा गेम झाला बाबा. पण आपला हा तुम्हाला सांगितलं पप्पुडान कायम आपल्या बरं मेंढरा का असतो, त्याच्या जीवावर ना 70% भीती कमी होते मित्रांनो. का आता ह्या झुडपातनं मेंढरं येते ते, एखादा लांडगा मधनं आला धरलं एखादं, काय माहिती होणार आहे तेव्हा आपल्याला बाबा लांडग्याने धरलं का काय धरलं काय दिसत नाही बघा. अख्खा असं जबरदस्त झुडपं बिडपं आहे तिकडं, काय हरकत नाही. आपली मेंढरं आता इकडं बोलवायचे ते न्यायचे ते का इकडे या साईडला. मी दऱ्याच्या मध्ये मित्रांनो हाच आहे आपला काळवायचा दारा. आणि बघा वर किती उंची, वरनं चालत चालत खाली आलोय. मित्रांनो आपली ढवळी शेळी बघा कशी तणटणीचा पाला खाते बघा या ठिकाणी. अशी शेरडांना चांगले तणटण्याचे फुलं बिलं खायला गावतात, त्यामुळं मेंढरं जरा दऱ्यात आणायला लागतात. मेंढरं काय एवढे दऱ्यात चरत नाही, पण शेरडांचा चारा म्हणजे फिक्स दराचा असतो मित्रांनो. मित्रांनो आपला जेवढा मी मोठा डोंगर आहे ना हा, तर ह्या डोंगरामध्ये कमीत कमी जवळजवळ 14 ते 15 बांधारं बांधलेले आहेत छोटं. कारण का तर इकडं पाणी जर अडवलं डोंगरात तर आपल्या खालच्या शेतकऱ्यांना, गावाला, लोकांना, प्राणी पक्ष्यांना चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या डोंगरात
कमीत कमी 14 ते 15 बांधारे आहेत. आम्ही एकदा मोजलेत सुद्धा, तुम्हाला दाखविल सुद्धा मी त्या बांधारे. म्हणजे आता इथंच 3 बांधारे आहेत. ते बांधारं तुम्हाला दाखवलं मागाशी, 2 दाखवल्या, त्या खालच्या साईडचा बी दाखवतो आणि बाकीच्या ठिकाणावरती गेल्यावर तिकडलं सुद्धा दाखवील. आपली या झाडाला ओळखता का तुम्ही? बघा काय ह्याचं झाड आहे, कावळी कावळी कावळीचा फोक. पहिलं काय म्हणायची माहिती का आम्हाला लहानपणी असताना, आम्ही लहान होतो तेव्हा, तुला कावळीच्या फोकाने चांगला वांबा केला पाहिजे. म्हणजे असा आम्ही काय मॅटर कांड झाला की घरची काय म्हणायची, तुला कावळीच्या फोकाने चांगला वांबा केला पाहिजे अशी आम्हाला म्हणायची. आणि ती कावळी कावळी म्हणजे काय तर हो का हेच खतरनाक. ह्याचं बघा हे असं असते आणि ह्याच्या एका फोकाच्या रट्ट्यात आपला जाग्यावर चड्डीत कार्यक्रम होऊ शकतो. एवढं जबरदस्त लागतं हे लाकूड. तर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला वरचं 2 मागाशी दाखवलं होतं बांधारं, या ठिकाणी सुद्धा एक बांधारा आहे. असं ह्याच्या खाली 2-3 बांधारं आहेत. म्हणजे असं आपल्या जवळजवळ डोंगरात 14 ते 15 बांधारे आहेत मित्रांनो. या ठिकाणी बघा पब्लिक, इथनं वरनं आलेलं पाणी, इथं सगळं बघा, इथं सगळं पाणी इथं, आणि इकडून बघा अख्खं जमनी खाली, इथं पाणी सगळे जमनी खाली मुरले आणि इथं जमनी खालनं पाणी मुरून डायरेक्ट हो का ह्या ठिकाणी निघले आणि इथून खाली पाणी वाहते. म्हणजे मधल्या टप्प्यात जाग्यावर जमनी खाली पाणी गेले आणि जमनी खालून डायरेक्ट इकडे येऊन असं खाली नाल्याला वाहते. पब्लिक आज काय पाऊस आम्हाला सुट्टी देत नाही बाबा. आज तर नुसत्या चळका येत आहे. मगाशीच एक चांगली मोठी चळक उघडून गेली, आता पुन्हा पाऊस आलाय जबरदस्त. मेंढरं तर बघा खाली दाऱ्यात घातले, ते घ्यायचे ते वर. आता पाऊस तर येतोय चांगलाच मित्रांनो. त्या कड्यावर नका सगळी मेंढरं आता इकडं ह्या कड्याला आल्या. ते आता मी चाललोय खालून वरती. आपली मेंढरं तर माझ्या आधी वरती पोचल्या. ते धडा 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 सगळी अशी काड्या कापाऱ्यातनं सणा मेंढरं चालते. ते आपल्याला बी चालावं लागते मित्रांनो. एक अर्धा दगड निसाटतोय का काय होतंय, जरा लय झपून बिपून चालावं लागतं बघा काड्यातनं. दगडी बिगडी सगळी डिस्टोर झाले ते बाबा. तर मित्रांनो मी आणि आपली थोडीफार मेरं बघा इकडं वरच्या साईडला आलेलो आहे. अजून सुद्धा खालून काय काय मेरं येते ते. तर हा हे आपला पुळकटीचा माथा बघा, कसला खतरनाक किती मोठा पुळकटीचा माथा आहे. तर मित्रांनो या पुळकटीच्या माथ्यावर तुम्हाला जास्त काही गावणार नाही, दुसरं एवढं काही दिसणार नाही, पण हजारो संख्येत असली तरवाडाची झाडं दिसतील. म्हणजे याच्यावर जेवढी बी ही झाडं दिसते ते ही सगळी तरवाडाची झाडं आहेत मित्रांनो. आपला पुळकटीचा माथा असं पहिल्यापासून जी नावं आहेत ती नावं मी तुम्हाला सांगतोय. तर हा आहे आपला पुळकटीचा माथा. तर मित्रांनो या पुळकटीच्या माथ्यावर ना खालील दऱ्यापेक्षा सुद्धा जास्त लांडग्याचं भ्या वाटतं. कारण का तर कुठल्या तरवाडात लांडगा झोपला असेल आणि कुठल्या तरवाडातून बाहेर येऊन आपलं कोकर करडू धरल हे सांगता येत नाही. म्हणजे शक्यतो दुसरी एक गोष्ट म्हणजे ना, आमच्या धनगर लोकांचे 70% कुकरी करडं याच माथ्यावर लांडग्याने धरलेले आहेत. पण शक्यतो कुत्री ज्याच्या जवळ असतील ना त्याच्याकडून त्याचं सुटतं कवा कवा. कारण का तो कुत्री लांडग्यावर पळत गेली की लांडगा कुत्र्यांशी झुंज देत आणि लांडग्याच्या तोंडातून कोकर करडू सोडावलेलं सुद्धा आहे. पण 70% लोकांचा हो का याच माथ्यावर लांडगा धरतो. कुठल्याही तरवाडात असू शकतो, तरवाडाची झाडं लय आहेत. तर आता आपली मेंढरं आले ते माथ्यावर चालले ते, इकडून मस्तपैकी थांबले ते बघा. इकडं काय थोडीफार थांबले ते, इकडून अशी सगळी पांगले ते. त्यांना मोकळा डोंगर गावला की नुसते पसरून थांबतात मेरं. तर मित्रांनो या डोंगरात दिसतंय ना पायऱ्यासारखा भाग, तिथं रेल्वे आपल्या डोंगरातून रेल्वे जाते ना, ते डबल रेल्वे जाणार आहे. त्यामुळं रेल्वेने सुद्धा डोंगराचा बराच भाग व्यापला आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा नवीन रेल्वेचं हे बनवलेलं आहे. या ठिकाणी इकडून नवीन रेल्वे होते, पलीकडून जुनी रेल्वे आहे. तर पब्लिक या साईडने बघा नवीन रेल्वे, जुनी रेल्वे आहे या साईडला. आणि नवीन रेल्वेचं काम बघा कसलं झालंय जबरदस्त. भरपूर डोंगर फोडलाय, भरपूर जागा आटवली रेल्वेने. आणि का हे अशी नवीन रेल्वे जाणार आहे. सगळं झालंय, तारबीर लावून झाले, हे खांबे मानून टाकले. ते 2-3 वर्षात आपल्याला इथनं रेल्वे पळताना दिसेल. तर अशा नवीन रेल्वे भरपूर बेकारी झाली. याकडं डोंगर बिंगर भरपूर फोडलेत बघा, किती मोठं डोंगर फोडले ते रेल्वेवाल्यांनी. डबल रेल्वे जाणार आहे मित्रांनो आपल्या डोंगरातून. मित्रांनो रेल्वेच्या रोळाच्या खालच्या साईडला हे खांब लावलेला असतात. खांब बघा कसलं जबरदस्त आहेत. असं त्यांनी बराबर असं ढिग आणून ठेवले ते. तर हे खांब बघा, याची लोखंड बघा, एकदम इतका जड खांब ना, क्रेन शिवाय उचलत नाही हे खांब. एवढं जबरदस्त खांब आहेत मोठाले. आणि हे आपले इलेक्ट्रिक रेल्वे जाणार ह्या तारवरून. तर पब्लिक ह्या 2 माथ्यांना काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? ह्या माथ्याला आणि त्या माथ्याला शिग्नळीचा माथा असं म्हणतात. कारण का तर इथं रेल्वेचं एक सिग्नल आहे मित्रांनो. रेल्वे आली की हिरवी लाईट लागते, गेली की लाल लाईट लागते.
त्या सिग्नलमुळं या म्हात्याला आमच्या धनगरांनी नाव दिलंय शिग्नळीचा म्हाता. सिग्नल लागतं त्यामुळं शिग्नळीचा म्हाता असं म्हणतात या ठिकाणाला. फायनली आपली मेंढरं बघा तिकडून इकडे चरत चरत आता आल्या ते शिग्नळीच्या म्हात्यावर. आता इकडून जरा वाईज थांबून द्यायचे ते मेंढरांना. या ठिकाणी पलीकडे दिसते ना तुम्हाला जे काटवण मित्रांनो, हा आहे आपला काटवणाचा म्हाता. याच्यावर सगळी कोयळ्याची झाडं आहेत आणि ते मधलं टेकाड बिकाड आपण 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी बनवलेला व्हिडिओ आहे या टेकाडावर जाऊन. आता काय टेकाडावर जाऊ शकत नाही कारण का बघा इकडं आपण अलीकडे इकडून मेंढरं चारते ते, तर त्याला म्हणतात काटवणाचा म्हाता. आणि ही आपली ढगारी बघा कसं खूप उंच आहे मित्रांनो, वरती गेल्या वार नसतं इकडं तिकडं रेटतं आपल्याला. तर मित्रांनो आता हो काय रेल्वेच्या इकडून चाललोय रेल्वे इकडे एक पाण्याचा झरा आहे, तिथं पाणी प्यायला जायचंय. पाणी बी प्यायचं पाणी बी घेऊन यायचंय. तर त्या झऱ्यावरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो जाता जाताचं वातावरण पुलावनं जायचे आणि झरा ते तुम्हाला दाखवतो संपूर्ण वातावरण मी. तर मित्रांनो या साईडला रेल्वेमध्ये पाणी आहे आपल्याला पिण्यासाठी. तर आम्ही ज्या ठिकाणाला पिलरी म्हणतो 6 पिलरी त्या ठिकाणावरती आलोय मी. म्हणजे असा पूल आहे आणि त्या पुलाच्या तिथं मोठं खांब आहेत बघा. इकडं काम चाललंय आम्हाला दाखवतो तुम्हाला बघा. नवीन रेल्वेसाठी जबरदस्त पूल बांधायचं काम चाललंय या ठिकाणी. असलं बघा ह्या साईडला बी आहे, त्याला पिलरी म्हणतात आमची लोक. इकडून गेलेले रेल्वे खूप मोठा असा खाली खोलदार आहे आणि त्या दाऱ्यातनं असे पूल बांधून रेल्वे नेले, त्यामुळं या ठिकाणाला पिलरी म्हणतात बघा. पब्लिक बघा नवीन रेल्वेची पिलरी या आपल्या जुन्या रेल्वेची वरचा तारा आणि याच्यावरून अशी जाते रेल्वे गुंग गुंग करीत. तर आता आपण आलेला आहे 6 पिलरीच्या ठिकाणी. थोड्याशा वेळात पोहोचणार आहे आपण आपल्या पाण्याच्या झऱ्यावर. तर मित्रांनो आता आपण आलोय पिलरीवरती बघा. हीच पिलरी आणि इथं असं साईडला उभं राहायला फोटो बिटो काढायला या साईडला खूप मोठा पिलरीचा दार आहे. तर खूप खोल असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट तसलं खांब बांधले ते का. हे मागच्या साईडला नवीन रेल्वेच्या पुलाचं काम चाललंय, तसलं खांब बांधून डायरेक्ट वरून रेल्वे नेलेली. तर इथं फोटो बिटो काढायला फोटोशूट करायला 1 नंबर जागा बी काय बघा. तर फायनली पब्लिक आपण पोहोचलेलो आहे आपल्या झऱ्यापाशी बघा. कसल्या काड्या कापारीत झरा आहे बघा. रेल्वेवाल्या कामगारांनी ह्यो आखा कडा आहे संपूर्ण वरपर्यंत आणि ह्या कड्याला बघा पाझर फुटलाय तिथं आणि असं एकदम ढावऱ्यासारखा खतरनाक झरा बसवून पाणी बघा वाहतंय त्यातून. पाणी येतं एकदम थंडगार, तुमच्या फ्रीजला काय करता असं पाणी आहे या ठिकाणी. पब्लिक एकदम थंड पाणी. हे जे डबडं केलंय त्यांनी, तर इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाणी पिण्यासाठी हे डबडे आणि हाच आपला झरा. आणि याच झऱ्यावर आम्हाला बी म्हणजे आमच्या जुन्या लोकांना माहिती आहे इथं झरा आहे. खूप जुना म्हणजे 10, 15, 16 वर्षापूर्वीचा झरा आहे. आम्ही आता 4-5 वर्ष झाले तर पाणी पितोय. म्हणजे आमची मेंढरं आली ना या साईडला की मस्तपैकी येतो पाणी बिनी पितो, घेऊन बी जातो. खूप थंड असं पाणी आहे, तुमच्या फ्रीजला काय करता त्यापेक्षा भारी पाणी आहे बघा या ठिकाणी. थांबो पब्लिक या ठिकाणी आपल्या डोंगरातली 4:30ची रेल्वे आलेली आता बघा. थोड्याच वेळात दिसते तुम्हाला रेल्वे आली बघा. खिंडीतनं आली या बघा. कशी हॉर्ना बिरणा देतात ती सारखं. आता त्यांना बी माहिती झाले बकरीवाले या डोंगरात आहेत त्यामुळं ते बी हॉर्ना बिरणा देतात बघा. बोजा व्हायची रेल्वे खूप मोठी आणि इकडून आपली मेंढरं थांबले ते. आता आपली मेंढरं निघतील वाड्याच्या दिशेने. अय मोती गेलता डोंगर हिंडायला, आता डोंगर हिंडून आलाय आमच्यापाशी येऊन बघा कसा शिवपुट आला होतोय. कुठं गेलता मोती कटाळला मेंढरा डोंगरात येड मारून. तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा खाली एक बांधारा आहे बघा आणि या बांधाऱ्याच्या खालच्या ठिकाणाला म्हणतात खडकी आणि तिकडं पडेल तुम्हाला बघा उंच एक टेकड दिसते बरंच दूर आहे. त्याच्यावर असं वरती तुम्हाला छत्रीसारखं दिसतंय तिथं झाड आहे, तर त्याला कान्होबा असं म्हणतात.
तर या इथं सुद्धा 3 बांधार आहेत. इथं एक आहे आणि हो का इकडं वरच्या साईडला एक आहे, हो का इकडल्या साईडला एक आहे. असं इथं सुद्धा 3 बांधार आहेत या ठिकाणावरती. आणि इकडं वर आपली शिंगणाळीच्या मातेच्या बगाटाने आपली मेंढरं जाते. इथं मेंढरं खाली दऱ्यात आली. इकडून बघा पाणी कसं वाहते. खडकाव इकडल्या खडकाव नाही ह्याच्यावर चांगलं पाणी साठले. खडक आहे मित्रांनो दऱ्यात सुद्धा खाली. अख्खं डोंगराच्या परिसरात सह्याद्री पर्वताच्या रांगांसारख्या रांगा नाही, पण आपलं डोंगर सुद्धा त्यापेक्षा कमी नाही. बघा इथं कसा खड्डा पडलाय, भांड्यासारखा खड्डा झालाय. इकडून अख्खं खडक बिडक आणि डोंगर. मेंढरं बघा कसे थांबले ते एकूण. मित्रांनो आतापर्यंत खूप नवीन नालं बिलं झालं, म्हणजे असं छोटं बांधारं आतापर्यंत खूप झालं 2 वर्षापूर्वी. पण सगळ्यात जुना म्हणजे ह्या बाकीच्या नाल्यांच्या आधीचा पार पूर्वीपासूनचा नाला सगळ्यात जुना म्हणलं तर हा नाला आहे. म्हणजे इथं पूर्वीपासून लोकांनी तयार करून ठेवलेला. आत्ता 2 वर्षापूर्वी बाकीचं जे झाले ते 2 वर्षापूर्वीचं आहे, हा खूप वर्षापूर्वीचा आहे. पब्लिक आपण आता ज्या ठिकाणी आहे या ठिकाणाचं नाव खडकी आहे. खडकी. तर आता आपण आहे खडकीच्या हद्दीत. तर इथल्या बांधाऱ्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. त्या बांधाऱ्यापाशी गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय वैशिष्ट्य आहे काय आहे ती. वरच्या साईडने मुरून पाणी खाली येते इकडं, आणि इकडं बघा असं डव साठलाय. असं वाटतंय काय नाही इथं साठलेलं पाणी आहे, पण इथनं खाली पाठ बघा कसला जोरात वाहते. पाटाला पाणी सोडल्यासारखं वाहते. मग कळते पाणी किती वरनं वेगात येते. ती आपली मेंढरं चालली ते खडकीच्या परिसरात ना. आता हा आहे नवीन बांधलेला बांधारा. तर ह्या बांधाऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सकाळी कसं सांगितलं चांदाई सातायचं पाणी आटत नाही, तसं ह्या बांधाऱ्यात सुद्धा शेरवाट्याची माती बिती असल्यामुळं पाणी लगे जमिनीत आटत नाही. त्यामुळं ते पाणी उन्हानेच काय आटल तेवढं आटल. ह्याच्यात सुद्धा 12ही महिने या बांधाऱ्यात सुद्धा आपलं पाणी असतं, टिकून राहतं मित्रांनो. बांधारा छोटा आहे पण पाणी 12 महिने टिकून ठेवतो हा बांधारा. एक बघा दऱ्यातलं जाळवण. या जाळवणातनं वाट काढत जावं लागते आपल्याला. आपली शेरडं मेंढरं बारीक असल्यामुळं सरा जाते ते निघून. आपल्याला पार खाली बसून चालावं लागते. बघा असं पार खाली बसत जाळवंडातनं वाटा काढीत जावं लागते. आलो फायनली जाळवंडातनं बाहेर. मित्रांनो जाळवंडा असं आहे ना, आपल्याकडचं सुद्धा आपल्याला मेंढरू दिसत नाही. इथं थोडंफार दिसतंय, नाही तर इकडं बघा जाळवंड. आपल्या जवळचं मेहरू आपल्याला दिसत नाही. मग का नाही नेणार असल्यातून लांडगा आपलं कोकरं. कुत्री येतात मेंढरा बरं तेवढं तरी बरं आहे, म्हणजे कुत्र्याला लगेच चाहूल लागते बाबा काय हालचाल चालली. मित्रांनो इकडं जर समजा मी मेहरा का असलो ना, आपली मेंढरं समजा इथं दऱ्यात असली ना, मला जर लय तहान लागली ना, आता हे बघा तुम्ही इकडून पाणी आले असं वरनं बघा, वरच्या साईडने भरपूर पाणी आले आणि इकडून डायरेक्ट हो का इकडं असं पाणी निघले. इकडून म्हणजे थोडंसं इकडून जाते. तर काय करतो मी हो का, इथं असं मध्ये आधी चांगला खड्डा घ्यायचा, मोठा खड्डा बिड्डा उकरायचा. मग त्या खड्ड्यात पाणी येतं जाग्यावर. हे मोरलेलं पाणी जाग्यावर गावतो आपल्याला जरा, मग ते उकरायचं. मग त्याला पाणी बिणी निवाळ होऊन देतो आणि मस्तपैकी इकडं पाणी बिणी पितो. आपल्या डोंगरात असं पाण्या बिण्याची काही अडचण नाही मित्रांनो. मस्त पाणी लागतं एकदम जमिनीतनं मोरून आलेलं. मित्रांनो आपली मेंढरं अशी चढाणी वर येतात. म्हणजे विषय काय आहे की आता आपला वाड्याला निघलोय आम्ही. म्हणजे असं इकडून दर्यातनं डोंगरातनं येतनं थांबलो होतो. आता इकडून मेंढरं वर यायला लागली कळ्यातनं. अजून वर माळानी सुद्धा जायचे आपल्याला. पण आता काही असं चढ वर चढून माथ्यावर चालले ते आपली मेंढरं. तर फायनली पब्लिक आपली मेंढरं पोचल्यात आहे बघा आता गारमाळावरती. आता तुम्ही म्हणसाल या गारमाळाचा नेमका काय विषय, गारमाळ म्हणजे काय. तर मित्रांनो मी आमच्या पूर्वीच्या लोकांना विचारलं होतं, मला सुद्धा असाच प्रश्न पडला होता की गारमाळ म्हणजे काय. तर त्यांनी मला सांगितलं होतं इथं गारगोट्या भरपूर प्रमाणात आहे म्हणून याला नाव पडलंय गारमाळ. आणि मित्रांनो हे माळ म्हणजे भरपूर मोठं असं जवळजवळ 7-8-10 एकरापेक्षा बी मोठं माळ राणी. इथं आपले जे डोंगरात म्हणजे आपली जी जेवढी बी मेंढरवाली आहेत त्या सगळ्यांचा संगम या रानावरती होतो. त्यानंतर ह्या रानाच्या पुढं डोंगरात गेल्यानंतर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते मेंढरं नेतं. तर मित्रांनो अखेर आपला संपूर्ण दिवसभर डोंगरात फेरफटका मारलेला प्रवास संपला आणि आता आपली मेंढरं चालली वाड्याला. तर मित्रांनो असेच आपल्या धनगर वाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.